नमस्कार मित्रांनो, मी प्रज्ञावंत गायकवाड, सॉफ्टवेअर इंजिनियर, सीओ आणि फाउंडर माही ऑनलाईन उद्योग समूह. आपल्यासमोर एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे की कर्जमाफीच्या संदर्भातलाचा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर प्रदर्शित केलेला आहे. आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासाठी, शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची आणि ही महत्त्वाची गोष्ट आपल्या सादर करीत आहे. तर नक्कीच प्रतक विचारामध्ये आपण नवीन असाल तर प्रतक विचाराला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग विनाविलंब व्हिडिओला सुरुवात करू. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेची 4थी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमांसाठी राज्य सरकारने 2,530 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यामुळे राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना कर्जफेडीस प्रोत्साहित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. योजनेच्या लाभार्थींची यादी टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केली जात आहे. आतापर्यंत 4 याद्या प्रसिद्ध झाल्या असून या याद्या सर्व जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र काही जिल्ह्यांच्या याद्या अद्याप प्रतीक्षेत आहेत. ही प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे, जेणेकरून योग्य लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल. लाभार्थी शेतकऱ्यांना आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे स्थानिक CSC केंद्राला भेट देणे. या केंद्रावर जाऊन आधार कार्डसह केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने यादीमध्ये आपले नाव शोधता येईल. दुसरा पर्याय म्हणजे जिल्ह्यांच्या याद्या सरकारी वेबसाईटवर उपलब्ध आहेत. संबंधित वेबसाईटवर जाऊन आपला जिल्हा निवडायचा आहे, यादी आणि त्यानंतर आपल्याला यादी तपासता येणार आहे. या दोन्ही पद्धतीमुळे शेतकऱ्यांना सहज आणि सोयीस्करपणे यादीमध्ये नाव असल्याची खात्री केल्यानंतर पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन असेल आणि या KYC प्रक्रिया पूर्ण करणे. ही प्रक्रिया स्थानिक CSC केंद्रावरच करावी लागेल. KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अनुदानाची रक्कम खात्यात जमा होईल. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनुदानाची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. म्हणूनच ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांची ओळख पटवली जाईल आणि अनुदान योग्य शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल याची खात्री केली जाईल. अनुदान वितरणाची प्रक्रिया अशी असेल: KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत 50,000 रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या प्रक्रियेमुळे अनुदानाचे वितरण पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने होईल. शेतकऱ्यांनी KYC न केल्यास अनुदान मिळणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योजनेचे महत्त्व आणि उद्दिष्टे. या योजनेचे अनेक महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आहेत. सर्वप्रथम, ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस म्हणून हे अनुदान दिले जात आहे. कर्जफेडीची सवय लागेल अशी अपेक्षा आहे. दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे कृषी क्षेत्राला चालना देणे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळेल, जी ते शेती विकास. उद्दिष्ट म्हणजे आर्थिक समावेशकता वाढवणे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बँकिंग प्रणालीशी, त्याचबरोबर KYC प्रक्रियेमुळे अधिक शेतकरी औपचारिक आर्थिक व्यवस्थेत सामील होतील. शेवटी या योजनेमुळे डिजिटल साक्षरता वाढण्यास मदत होईल. ही eKYC यासारख्या प्रक्रियामुळे शेतकऱ्यामध्ये डिजिटल साक्षरता वाढेल, जे आधुनिक काळात अत्यंत. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी. सर्वप्रथम, नियमितपणे स्थानिक CSC केंद्र किंवा अधिकृत वेबसाईट तपासून यादी तपासावी. आपले नाव यादीत नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. दुसरे म्हणजे आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवावी. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, तुमच्या जमिनीचे सातबारा असेल, यांसारखे कागदपत्रे eKYC प्रक्रियेसाठी लागतील. तिसरे, बँक खाते अद्ययावत असल्याची खात्री करावी लागेल. खाते क्रमांक लागेल, त्यासाठी IFSC कोड लागेल, इत्यादी माहिती तपासून घ्यावी. कोणत्याही शंका असल्यास स्थानिक कृषी अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन मिळवावे. या सर्व सूचनांचे पालन केल्यास अनुदान मिळण्यास कोणताही अडथळा येणार नाही. या योजनेचे दीर्घकालीन परिणाम काय असतील याची आता सविस्तर माहिती घेऊयात. महाराष्ट्र सरकारची ही 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ तात्पुरता आर्थिक लाभ नसून त्याचे दीर्घकालीन फायदे देखील आहेत. सर्वप्रथम, या योजनेमुळे नियमित कर्जफेडीला प्रोत्साहन मिळेल.
शेतकरी आपले कर्ज वेळेवर फेडण्यास प्रोत्साहित होतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक सुधारेल आणि कर्जबाजारीपणा कमी होईल. दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे बँकिंग सुविधांचा वापर वाढेल. या योजनेमुळे अनेक शेतकरी पहिल्यांदाच औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडले जातील. यामुळे त्यांना इतर आर्थिक सेवा आणि उत्पादनांचा लाभ घेता येईल. जसे की विमा असेल, गुंतवणूक आणि बचत योजना असेल, हे शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरेल. तिसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे डिजिटल साक्षरतेत वाढ होईल. ऑनलाईन यादी तपासणे, KYC प्रक्रिया करणे यांसारख्या क्रिया करताना शेतकरी डिजिटल तंत्रज्ञानाशी परिचित होईल. हे ज्ञान त्यांना भविष्यात विविध डिजिटल सेवा वापरण्यास मदत करेल, जसे की ऑनलाईन बाजारपेठा असतील, हवामान माहिती सेवा असेल किंवा गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म असेल. या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांकडे अतिरिक्त निधी असल्याने ते स्थानिक बाजारपेठेत अधिक खर्च करू शकतील. यामुळे ग्रामीण भागातील व्यवसायांना फायदा होईल आणि एकूणच आर्थिक चक्र गतिमान होईल. अतिशय महत्त्वपूर्ण योजना आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 3 लाखापर्यंतचं कर्ज आता शेतकऱ्यांचं माफ होणार आहे, अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा JR पण निघालेला. प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून शासनाच्या वतीने त्यांना 50,000 रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे. आणि हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे आणि शेतकऱ्यांना खरंच दिलासादायक बातमी आहे. प्रतकवी चॅनलवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे अपडेट्स मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. जय हिंद, जय भारत.